मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये डॉक्टर सांगतात की पेशंटची तब्येत खूप सिरियस आहे आणि कधी येणार आहे ते वेळ घेऊन. तुझी आई माहिती का तुला? अगं शेवटची घटका मोजत आहे असं राणीला म्हणते. तर राणी म्हणते काय? माझी आई शेवटची घटका मोजते? तर आता राणीला पण खूप टेन्शन येतं. राणी म्हणते की इंद्र सर कधी येतील? ती इंद्राला कॉल करायला जाते. तेवढ्यात आता ती म्हणत असते की इंद्र सरांना कॉल करते आणि म्हणते की इंद्र सर लवकर या ना हो, आईची तब्येत खूपच हे झाली आहे. डॉक्टरनी लवकरात लवकर इंजेक्शन आणायला लावलंय. तेवढ्यात आता लगेच जी मालती आहे ती येते आणि ती लगेच राणीला हे करते. राणीला म्हणते माझ्या पोराला जर काही झालं तर बघ. आणि राणीचं तोंड दाबते आणि हात पिरगळते आणि म्हणते की माझ्या पोराला परत फोन करायचा नाही. तो फास्ट गेला आणि त्याला काही झालं ना, तुला सोडणार नाहीये मी. बघ तुझं काय करेल असं म्हणते. आणि आता लगेच जी राणी आहे ती राणी म्हणते की असं का करताय मालतीआई? तेवढ्यात ती राणी आता गणपतीची मूर्ती असते त्या गणपतीच्या मूर्तीसमोर येते, हात जोडते आणि म्हणते की देवा काही कर, पण इंद्र सरांना इथे वेळेत पाठव. इंद्र सर वेळेत नाही आले तर माझ्या आईचं काय होईल असं म्हणत असते आणि देवाला हात जोडत असते. देवाजवळ समोर हात जोडते आणि ती आता म्हणते की लवकरात माझी आई बरी होती. इंद्र सरांना लवकरात लवकर इथे येऊ दे. आणि तेवढ्यात आता ते म्हणतात की शेवटची घटका मोजत आहे तुमची आई, लवकर बोलवा इंजेक्शन. तेवढ्यात आता जो इंद्र आहे तो इंजेक्शनचा डबा घेऊन येतो आणि म्हणतो राणी. तर आता लगेच तो डबा देतो नर्सजवळ, डॉक्टरजवळ देतो आणि राणी म्हणते की डॉक्टर आणलं इंजेक्शन आणि ते आतमध्ये घेऊन जातात. तर इकडं राणी मागचा पुढचा कुणाचाच काही न विचार करता इंद्राजवळ जाते आणि इंद्राला पटकन अशी घट्ट मिठी मारते आणि इंद्राकडं बघत राहते. राणी इंद्राकडं आणि इंद्र राणीकडे. आणि इकडं विक्रांतचा प्लॅन फेल जातो, कारण की विक्रांतने ते गोळी मारायला पाठवलेला माणूस आता विक्रांत तिथून तरी येतो इंजेक्शन घेऊन. तो इंद्र वाचलेला असतो त्यामुळे त्याचा प्लॅन फेल जातो आणि राणी ही आता कशाचा विचार न करता इंद्राला मिठी मारल्यामुळे इंद्र पण आता राणीकडे बघत राहतो. बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.